नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 6वी नागरिकशास्त्र पाठ 4 शहरी स्थानिक शासन संस्था. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था पाहिली होती. थोडक्यात आपण रिवाइज करूया कारण दोन्हीही ऑलमोस्ट आपण म्हणूया की त्याच पॅटर्नमध्ये असणार आहेत. सो जास्त काही वेगळं नाही आहे. त्याच्यामुळे जर आपण रिवाइज केलं तर आपल्याला शहरी स्थानिक शासन संस्था लवकर समजेल. ठीक आहे. सो आपण याच्यामध्ये काय पाहिलं होतं की गावामध्ये असते ग्रामपंचायत, त्यानंतर येते पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती असते जिल्हा परिषद. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतात, सरपंचाच्या हाताखाली उपसरपंच असतात आणि इतर जे काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असतात तर ते. आता याच्यामध्ये सरपंच मतदान लोक करतात आणि त्याच्या आधारे निवडून दिला जातो. पण याच्यामध्ये अजून एक असतो ग्रामसेवक, जो या सगळ्यांवरती एक लक्ष ठेवायचं काम करतो, असं आपण म्हणूया, कंट्रोल करायचं काम करतो. आणि ग्रामसेवकाला कोण निवडतं तर राज्य शासन निवडतं. नेक्स्ट आहे पंचायत समिती. तालुका पातळीवरती जर आपण पाहायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आहे साधारणतः अनेक ग्रामपंचायती मिळून बनतं पंचायत समिती. तर पंचायत समितीचा जो काही मेन माणूस आहे त्याला आपण म्हणतो सभापती. लाईक सरपंच असतो ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये सभापती असतो आणि त्याच्या हाताखाली उपसभापती आणि बाकीचे सगळे काही सदस्य. याच्यामध्ये पण पंचायत समितीमध्ये पण गटविकास अधिकारी असतो, जो की राज्य शासनाकडून निवडून दिला जातो. त्याच्यानंतर येते ती म्हणजे जिल्हा परिषद, जे खूप साऱ्या पंचायत समितीला कंट्रोलमध्ये ठेवते किंवा खूप साऱ्या पंचायत समितींचं मिळून एक जिल्हा परिषद बनतं. सो त्या जिल्हा परिषदेमध्ये असतं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जो की राज्य शासनाकडून निवडून दिला जातो. तर अशा पद्धतीने आपण ग्रामीण पातळीवरती एक शासन व्यवस्था कशी आहे, टप्पे कसे आहेत ते आपण पाहिले. सेम आता आपण पाहणार आहोत शहरांमध्ये. आता शहरांमध्ये एक तर असतं नगर, नगराच्या पुढे आहे नगर परिषद आणि त्याच्या पुढे आहे महानगरपालिका. आता जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मुंबई असेल, ठाणे असेल, यासारख्या ठिकाणी आहे महानगरपालिका. तर तुम्ही त्याचं एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघू शकता. मागील पाठामध्ये आपण काय पाहिलं की ग्रामीण भागामधील शासन संस्था कशी असते आणि या पाठामध्ये आपण हेच शहरी पातळीसाठी समजून घेणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत असते, जसे की ग्रामपंचायत होतं त्याप्रमाणे नगर परिषद असते आणि महानगरपालिका असते. आपल्या देशामध्ये शहरांची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहेत, गावांची निमशहरे होत आहेत आणि मग निमशहरांची शहरे होत आहेत, शहरांची महानगरे होत आहेत आणि शहरांच्या आजूबाजूला जो काही ग्रामीण भाग आहे, अर्थात शहराची डेव्हलपमेंट झाली, शहराचा विकास झाला की आसपासच्या भागांमध्ये जी काही गावं आहेत, जे काही खेडे असतील, त्यांचाही विकास आपोआप होतो. मग आता इथे तुम्हाला शहरांमधल्या काही सोयी आणि समस्या दोन्ही पण सांगितलेलं आहे. आधी आपण सोयी बघूया, चांगल्या गोष्टीकडे आधी आपण फोकस करूया आणि मग आपण समस्या पण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लोक शहरांमध्ये काय येतात. आधी जर आपण पाहिलं तर इतकं शहरांमध्ये अट्रॅक्शन नव्हतं, म्हणजे आधी पॉप्युलेशन इतकं जास्त नव्हतं शहरांमध्ये. पण आता का आहे का तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आहेत आणि मेन तेच अट्रॅक्शन आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक गावांमधून किंवा इतर आजूबाजूच्या परिसरांमधून मेन शहरामध्ये किंवा मेन नगरामध्ये, मेन महानगरांमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. नेक्स्ट आहे वाढते सेवा क्षेत्र. अगेन सेम रोजगाराच्या संधी आहे, त्याच्यामुळे सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार आहे, मनोरंजनाची साधने आहेत, कला असेल, साहित्य असेल, या सगळ्या काही सुविधा किंवा सोयी आपल्याला शहरांमध्ये कंपॅरेटिव्हली जास्त पाहायला मिळतात. आता या गोष्टी तर आहेत की ज्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये, महानगरांमध्ये वगैरे स्थायिक होतात. पण याच्यामुळे काय समस्या निर्माण होतात. एकतर अर्थात शहर जर आपण पाहिलं तर तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आता अवेलेबल नाही आहे जितकं पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे निवाऱ्याच्या तितक्या सोयी नाही आहेत किंवा तितक्या निवारा नाही आहे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये. नेक्स्ट आहे अर्थात निवारा नाही आहे का, जागेची टंचाई आहे, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जितकं पॉप्युलेशन जास्त तेवढ्या सगळ्यांकडे गाड्या आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक, वाहतूक कोंडी हे सगळं होणार. कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, कारण तितकाच कचरा पण बनतो, इतका कचरा आपल्याला डिस्पोज करायचा आहे, कुठे करायचा, कसा करायचा, आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ह्याच्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल वगैरे असे काही विल्हेवाट लावू न शकणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. तर त्यांचं पुढे काय करायचं याच्या पण समस्या आहेत. गुन्हेगारी वाढते, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इव्हन रोजगार असला तरी पण अजूनही जितकी लोकसंख्या आहे तितका प्रत्येकालाच रोजगार मिळतो असं नाहीये. मग काही लोक या गावांमधून वगैरे शहरांमध्ये येतात, खूप म्हणजे रोजगारासाठी ट्राय करतात, बट रोजगार नाही मिळत. मग अल्टिमेटली पोट भरण्यासाठी म्हणा किंवा एक आपण म्हणूया की घर चालावं यासाठी मग गुन्हेगारी किंवा काहीतरी गुन्हा करणं वगैरे याकडे आपण एक वाईट मार्ग स्वीकारला जातो. सो त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते.
नेक्स्ट आहे की अर्थात जागा मिळत नाही आहे, मोठ्या मोठ्या घरांमध्ये घरं मिळत नाही आहेत किंवा त्यांच्या किमती जास्त आहेत आणि याच्यामुळे काय होतं मग लोक वस्त्या वगैरे बनवतात. मग गलिच्छ वस्त्यांमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या पाहायला मिळते आणि सगळं इल्लीगल वगैरे पण वस्त्या निर्माण होऊ शकतात. सो या सगळ्या समस्या आता शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण बघतोय ग्रामपंचायत. सो शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावं असतात त्या ठिकाणी नगरपंचायत असते. म्हणजेच काय की अजून पूर्ण शहर नाही आहे, याला आपण निम शहर पण म्हणू शकतो की म्हणजे पूर्ण गावही नाही आहे की ज्या ठिकाणी ग्रामपंचायत बनू शकेल असं गावही नाही आहे आणि ज्या ठिकाणी नगर परिषद किंवा महानगरपालिका असावी इतकं मोठं ते शहर पण नाही आहे. तर अशा ठिकाणी त्यांना आपण म्हणतो नगर आणि त्या ठिकाणी असणार आहे नगरपंचायत. म्हणजे पूर्णतः खेडे पण नाही आहे आणि पूर्णतः शहरही नाही आहे. मग तेथे जी काही स्थानिक शासन संस्था असते त्याला आपण म्हणणार आहोत नगरपंचायत. अन्य स्थानिक शासन संस्थांप्रमाणे नगरपंचायतीच्या पण दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि जो काही व्यक्ती निवडून आला असेल त्याला आपण अध्यक्ष म्हणतो आणि दुसऱ्याला किंवा त्यांच्यापैकी त्या सदस्यांपैकी एकाला उपाध्यक्ष केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता नगर परिषद. नगर परिषद काय आहे की लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन संस्था निर्माण केली जाते. आपण काय पाहिले की जे गावही नाहीये शहरही नाहीये, निम्न शहर जे आहेत निम शहर जे आहेत त्या ठिकाणी आहे नगरपंचायत. पण आता जे ॲक्च्युअल शहर आहेत म्हणजे ते पूर्णतः शहर आहे अशा ठिकाणी असणार आहे नगर परिषद. ठीक आहे. मग नगर परिषदेच्या पण निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. जो काही व्यक्ती निवडून येईल तर तो प्रतिनिधी म्हणजे निवडून येणारा जो काही प्रतिनिधी असेल तर तो नगरसेवक म्हणून काम करतो आणि मग त्यातलेच एकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. मग आता हे जे नगर परिषद आहे त्यांचं काय काम आहे तर त्या शहरामध्ये किंवा त्या नगरामध्ये जी काही घरपट्टी आहे, शिक्षण कर आहे, पाणीपट्टी असेल, बाजारावरचा कर असेल तर या सगळ्याकडून जे काही उत्पन्न मिळतं हे सगळे त्याचे उत्पन्नाचे मार्ग आहेत. म्हणजे इथून त्यांना पैसा मिळतो लोकांसाठी काम करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे ते काय काय काम करतात तर त्या भागामध्ये आपण म्हणूया की या ठिकाणी कामं दिलेली आहेत. ओके. सो काय काय काम करणं आवश्यक असतं तर सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक रस्त्यांवरती दिवाबत्तीची सोय करणं. त्यासाठीच आपण त्यांना आपण ज्या रस्त्यांवरून वगैरे जात आहोत त्या ठिकाणी दिवाबत्ती असणं किंवा त्या ठिकाणी प्रॉपर एक नियोजन असणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे पाणी पुरवठा. कारण नागरिक जे आहेत तर ते पाणीपट्टी भरत आहेत त्याच्यामुळे नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे. नेक्स्ट आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता असणं किंवा मलनिसरणाची व्यवस्था असणं. म्हणजे जे काही सांडपाणी आहे जे पण सार्वजनिक असेल किंवा घरांमधून वगैरे जे पण मलनिसरण होतं तर त्याची प्रॉपर व्यवस्था असणं, त्याच्यामुळे रोग वगैरे पसरू नयेत तर त्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं असेल तर यासाठीच आपण घरपट्टी वगैरे सगळं काही भरतोय. नेक्स्ट आहे जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवणं, विवाहाच्या नोंदी ठेवणं. या सगळ्या गोष्टी कोण करतं नगर परिषद. नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो आणि यांचा जो काही अध्यक्ष आपण काय पाहिलं एक अध्यक्ष असतो आणि एक उपाध्यक्ष असतो. सगळ्या सभांचे जे काही अध्यक्षस्थान आहे त्याला आपण काय म्हणतो नगराध्यक्ष. सो कामकाजाचे नियमन करणे असेल किंवा नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावरती नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. जो काही आता हे सगळं कर आला ठीक आहे, पण हा कर आल्यानंतर या कराचं पुढे करायचं काय, कशामध्ये उपयोग करायचा आहे किंवा ॲक्च्युली किती कर आलेला आहे आपण त्याचं एक बजेट तयार करणं असेल. ठीक आहे. याचा आपण पुढे कसा उपयोग करू शकतो, काय काय करू शकतो याच्यामधून हे सगळं सांभाळणं किंवा याच्यावरती एक लक्ष ठेवणं. नेक्स्ट आहे नगराध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये उपनगराध्यक्ष जो आहे तर तो नगर परिषदेचं कामकाज बघू शकतो. या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्य पण काही कामं करतात आणि म्हणजे ही तर कंपल्सरी केलीच पाहिजेत, ही नगर परिषदेची कामं आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त पण काही काम जनतेला एक्स्ट्रा सुखसुविधा मिळाव्यात यासाठी पण नगर परिषद काही काम करतं आणि त्या कामांना आपण ऐच्छिक कामे म्हणतो. कारण ती ठरवूनच दिली नाहीत, म्हणजे हे तुम्ही केलंच पाहिजे असं नाहीये, हे तुम्ही केलंच पाहिजे, पण ही जी कामं आहेत ती ऐच्छिक आहेत. नगर परिषदेला हवं तर ते करू शकतं. ठीक आहे. सर त्याच्यामध्ये काय काय येते ते आपण बघूया. सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणं आणि त्यासाठी जागेचे संपादन म्हणजेच ती मिळवणं. म्हणजे सपोज की एखाद्या ठिकाणी थोडा मोठा रस्ता असायला हवा किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याची म्हणजे रचना करायची असेल तर त्याची कशी रचना असली पाहिजे, कशी बांधणी असली पाहिजे, मग त्यासाठी जागा मिळवायची असेल तर गव्हर्नमेंटकडून ती कशी मिळवून घेतली पाहिजे, तिचे कामकाज कागदपत्र वगैरे जे काही त्याच्याशी रिलेटेड जे काही असेल ते सगळं अगेन नगर परिषद बघणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणं. आता काही ठिकाणी गलिच्छ म्हणजे आपण म्हणूया की स्वच्छता नाही आहे असं पण होऊ शकतं आणि खूप कंजेस्टेड घरं आहेत, तर अशा काही गोष्टींमध्ये सुधारणा करायची असेल त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट करायची आहे किंवा जो काही भाग असेल तर तो सगळं बघणं नगर परिषदेच्या हातामध्ये आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक बागा किंवा उद्याने बांधणे असेल, गुरांसाठी सुरक्षित निवारण उपलब्ध करून देणं असेल, ही सगळी आहेत नगर परिषदेची ऐच्छिक कामं. आता नेक्स्ट आहे की
माहीत आहे का तुम्हाला? प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. जसं की आपण पाहिलं की एक तर लोकांनी निवडून दिलेला मेन असणार आहे त्या ठिकाणी प्रतिनिधी, आणि दुसरा एक असतो तो म्हणजे शासन निवडून देतं की हा पूर्ण याच्यावरती कामकाजावरती लक्ष ठेवणार. ठीक आहे. सो प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. नगर परिषदेने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची तो अंमलबजावणी करतो, आणि त्याला मदत करण्यासाठी बाकीचे अनेक अधिकारी पण असतात. आणि तुम्हाला असे अधिकारी व्हायला आवडेल का, की तुम्हाला एखादा मुख्य अधिकारी, ज्याला आपण क्लास 1ची पोस्ट वगैरे म्हणतो, जिल्हाधिकारी असतो, मुख्याधिकारी असतो, तर तुम्हाला असं बनायला आवडेल का? आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली आरोग्य अधिकारी झालात, म्हणजे रिगार्डिंग टू मेडिकल ऑफिसर वगैरे असं काही तुम्ही बनलात, तर मग तुम्हाला कोणती कामं करायला आवडेल किंवा तुम्ही कोणती कामं करणार हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि याच्याबद्दल मला तुम्ही खाली कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नगर परिषदेतर्फे आवाहनपत्र. सो अर्थात आपण पाहिलं की नगर परिषद लोकांच्या आरोग्य असेल, स्वच्छता असेल, याच्याशी रिगार्डिंग पण कामं बघतो. तर त्याच्यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबवा, आणि त्यासाठी काय काय करायचं आहे. जर घरामध्ये जुने टायर असतील, नारळाच्या करवंट्या असतील, जुने काही रिकामे डबे कुठे ठेवलेले असतील, तर त्याच्यामध्ये पाणी साठून राहू शकतं, आणि पाणी साठले की डेंग्यूचे मच्छर त्याच्यामध्ये अंडी टाकू शकतात, आणि त्याच्यामुळे त्यांचा अजून संख्या वाढू शकते. सो त्याच्यामुळे असं जर कुठे काय ठेवलं असेल साठवून वगैरे, तर असं ठेवू नका किंवा त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. नेक्स्ट आहे ताप उतरत नसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या आणि परिसर स्वच्छ ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक आवाहन केले जनतेला की असं काही असेल तर तुम्ही डेंग्यूचे लक्षणं त्या ठिकाणी असू शकतात, सो तुम्ही हे व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. नगरपंचायत आपण पाहिलं, नगर परिषद आता आपण पाहिलं. नेक्स्ट आपण पाहतोय ते म्हणजे महानगरपालिका. आता जी मोठी मोठी शहरं आहेत, एकतर आपण पाहिलं जे शहरं पण नाही आहेत, गाव पण नाही, त्यासाठी नगरपंचायत आहे, शहरांसाठी नगर परिषद आहे, आणि मोठी शहरं आहेत म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर डेव्हलपमेंट वगैरे सगळं काही झालेलं आहे, आणि एकदम आपण म्हणूया की खूप जास्त लोकसंख्या पण त्या ठिकाणी एकत्रित होते, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. सो असं जे शहर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत महानगर. आणि त्या ठिकाणी जी शासन संस्था असते त्याला आपण म्हणतो महानगरपालिका. आणि सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जी महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती तर ती मुंबईसाठी स्थापन करण्यात आली होती. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते, म्हणजे किती लोकसंख्या आहे त्यानुसार सदस्य किती असले पाहिजेत हे डिसाईड केले जातं. अगेन दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. जे प्रतिनिधी निवडून येतात त्याला आपण नगरसेवक असं म्हणतो, आणि त्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून नेमणूक केली जाते. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मुंबईमध्ये महापौर असतात. ज्याही महानगरपालिका आहेत, पुण्यामध्ये पण महानगरपालिका आहे, तर ते काय बनणार, महापौर असणार तिथल्या पूर्ण त्या महानगरपालिकेचा जो काही मेन व्यक्ती असणार आहे तर तो महापौर असणार आहे, आणि त्याच्या अंडर असणार आहे उपमहापौर, आणि बाकीचे जे काही निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत नगरसेवक. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. जसं सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक आहे, त्याप्रमाणे महापौर हा शहराचा महानगराचा प्रथम नागरिक आहे. महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो. महानगरपालिकेच्या सर्व सभेमध्ये शहरांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा होते. शहरांच्या विकासाबद्दल त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. आता नेक्स्ट आहे महानगरपालिकेच्या समित्या. महानगरपालिकेचा कारभार समित्यांमार्फत चालवला जातो. जसं की शिक्षण समिती असेल, कारण एक खूप मोठं नगर आहे, सो सगळंच एका ठिकाणी नाही पाहिलं जात. शिक्षण समिती शिक्षणाबद्दल निर्णय घेणार किंवा ॲटलिस्ट विचार करणार, आणि ते विचार महापौराकडे येणार आणि मग तो डिसिजन घेणार. ठीक आहे. सो असंच आरोग्य समिती आहे, शिक्षण समिती आहे, बऱ्याचशा समिती आहेत ज्या आपापल्या लेवलवरती ॲनालिसिस करत असतात, वेगवेगळे विचार घेऊन येत असतात किंवा वेगवेगळ्या समस्या असतील त्या घेऊन येत असतात, आणि त्याच्यावरती अल्टिमेटली जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महापौर घेणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे महानगरपालिकेचे प्रशासन. महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेले सगळे जे काही निर्णय आहेत त्याची तो अंमलबजावणी करतो. उदाहरणार्थ एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र पण तो तयार करतो, आणि सर्वसाधारणपणे त्या बैठकींना तो उपस्थित असतो. ज्या काही सभा होतील, जे काही निर्णय घेण्यासाठी सभा बैठकी वगैरे होतील त्याच्यामध्ये तो उपस्थित असतो. ठीक आहे. पुढे आहे, माहीत आहे का तुम्हाला, एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे, आणि तरीही राज्यकारभारामध्ये मात्र स्त्रिया अभावानेच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण लोकसंख्येचे म्हणजे पूर्ण देशाची जर आपण लोकसंख्या पाहिली तर ऑलमोस्ट अर्ध्या स्त्रिया आहेत, पण तरीही आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शासन व्यवस्थेमध्ये स्त्रिया पाहायला मिळत नाहीत. आजही जर आपण पाहिलं तर अजूनही महाराष्ट्रामध्ये कोणीही स्त्री मुख्यमंत्री झाली नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अजूनही शासनामध्ये किंवा प्रशासनामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया सहभाग घेत नाहीयेत.
आपल्या घरगुती कामामधून स्त्रिया अन्न, इंधन आणि पाणी यांसारखे अनेक विषय ते रोज हाताळत असतात. पण याबाबत जो काही निर्णय घेणं आहे याच्यामध्ये मात्र त्यांचा वाटा आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण प्रत्येक घरामध्ये बघतो, घरामधली स्त्री हीच घरामधलं अन्न असेल, घरामधलं इंधन, गॅस वगैरे सगळ्या गोष्टी पाहत असते. पण हेच प्रश्न जेव्हा गाव पातळीवरती, नगर पातळीवरती, राज्य पातळीवरती, देश पातळीवरती हँडल करायची वेळ येते, तर तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग पाहायला मिळत नाही. आणि मग घरच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो. म्हणजे घरी पाणी आलं तर ते कसं साठवून ठेवायचं, कसं पुरवायचं किंवा ते कसं प्रॉपरली ठेवायचं, या सगळ्या गोष्टींबाबत तिचा निर्णय म्हणजे ती निर्णय घेते. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण घराच्या बाहेर येऊन गाव पातळीवरती असेल, नगर पातळीवरती असेल, याच्याबाबत जर काही निर्णय घ्यायचा असेल, काही प्रश्न सोडवायचे असतील, तर याच्यामध्ये तिचा कुठेही सहभाग नसतो. आणि मग स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्याची संधी महिलांना मिळाली आहे. आणि त्यासाठीच उपाययोजना म्हणून सरकारने काय केलं आहे, संविधानामध्ये काही तरतुदी केल्या आहेत आणि त्याच्यानुसार महिलांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे इतक्या जागांवरती महिलाच असल्या पाहिजेत किंवा या पर्टिक्युलर निवडणुकीमध्ये एवढ्या तरी महिलांनीच भाग घेतला, ॲज अ प्रतिनिधी महिलांनीच भाग घेतला असला पाहिजे, जेणेकरून कंपल्शनमुळे का होईना किंवा एक राखीव जागांमुळे का होईना स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे, तरच ते या संदर्भात निर्णय घेऊ शकतील किंवा त्यांना संधी मिळेल निर्णय घेण्याची. सो या ठिकाणी तुम्हाला महानगरपालिकेची काही कामं दिलेली आहे, ती तुम्हाला शोधायची आहेत आणि त्या संदर्भात एक सूची वगैरे तयार करायची आहे. सो तुम्ही हे वाचू शकता सगळं, की फॉर एक्झाम्पल पोलीस किंवा एक प्रशासन व्यवस्था असेल पूर्ण, पाणी पुरवठा असेल, रस्त्यांवर दिवाबत्ती करणं, हे सगळं आपण काय पाहिलं तर नगर परिषदेची कामं आहेत. आणि अल्टिमेटली ती आपण पाहणार आहोत की महानगरपालिकेला पण ही कामं करावी लागतात. ठीक आहे, कारण नगर परिषद नगरांसाठी आहे आणि महानगरपालिका जी आहे तर त्या ठिकाणी अगेन ह्या सगळ्या समस्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण कराव्या लागतातच. ठीक आहे. आता जसं आपण पाहिलं नगर परिषदेमध्ये पाणीपट्टी आपण जी भरतो किंवा घरपट्टी जी भरतो त्याच्यामुळे उत्पन्न मिळत होतं. सिमिलरली महानगरपालिकेमध्ये पण त्याच गोष्टींमुळे उत्पन्न मिळते की घरपट्टी. नेक्स्ट आहे मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी जी आपण भरतो, व्यवसाय कर जो आपण भरतो, मनोरंजनासाठी कर असेल. तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा आपण तिकीट घेतो ह्याचं मूव्हीजचं वगैरे, तर त्याच्यावरती पण GST अप्लाय असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कर हा भरावा लागतो. किंवा कर्ज उभारणी असेल, राज्य शासनाचे काही अनुदान मिळत असेल तर त्याच्यावरती पण त्याचा पण उपयोग महानगरपालिकेला ॲज अ उत्पन्नासाठी होतो. कारण महानगरपालिकेला आपल्याकडूनच पैसा मिळतो, जनतेकडूनच करमधूनच पैसा मिळतो. महानगरपालिकेचा स्वतःचा असा काही इतर सोर्स नाही आहे इन्कमचा. सो त्याच्यामुळे आपल्याकडून जो पैसा जाईल त्याचाच उपयोग ते आपल्यासाठी करणं अपेक्षित आहे आणि आपल्यासाठी सोयीसुविधा वगैरे निर्माण करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटले की तुमच्या शहरामध्ये मेट्रो सुरू होणार आहे. अर्थात चांगली गोष्ट आहे की आपल्या शहरामध्ये विकास होतोय, आपल्या शहरामध्ये मेट्रो सुरू होते. याच्यामुळे जे वाहतूक आहे तर ती अजून सोयीस्कर होऊ शकते. अर्थात तिकीटचा प्रश्न असणार आहे, पण वाहतूक अजून सोयीस्कर होऊ शकते. 24 मजली इमारत बांधायला परवानगी मिळाली आहे. अगेन चांगली गोष्ट आहे की निवाऱ्याची संख्या वाढते किंवा घराची संख्या वाढते. सो अधिकाधिक लोकांना राहायला घर मिळेल. अगेन प्राईस वाढणार आहे, ही दुसरी गोष्ट आहे, बट अधिकाधिक लोकांना घर राहायला मिळेल किंवा निवाऱ्याची सोय होईल. प्रत्येक प्रभागामध्ये उद्योगे आणि उद्याने आणि जी विरंगुळाची केंद्र आहेत तर ती निर्माण होत आहेत. चांगलं आहे उद्याने निर्माण होणं, लहान मुलांसाठी चांगलं आहे, शुद्ध हवा राहणार त्या ठिकाणी, मोठ्या प्रमाणामध्ये झाडं वगैरे असणार आहेत. सो एक त्या अनुषंगाने चांगलं आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं आहे. दुसरं असं आहे की विरंगुळा केंद्र असणार आहेत. सो अगेन लहान मुलांसाठी किंवा जे रिटायर्ड पर्सन आहे, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना पण याचा उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट आहे शुद्ध पाण्याचा वापर बागा व गाड्या धुण्यासाठी करण्यावरती कारवाई होणार आहे. अर्थात झाली पाहिजे, कारण शुद्ध पाणी आपण जर पाहायचं म्हटलं तर पूर्ण पृथ्वीवरती एवढं जास्त नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण पाण्याची बचत केली पाहिजे, कारण पाणी आपण क्रिएट नाही करू शकत. जे अवेलेबल आहे तेच आपल्याला वापरायचं आहे. सो जितकं आपण शुद्ध पाणी फक्त पिण्यासाठी वापरू किंवा जास्तीत जास्त कुकिंगसाठी वापरू, तेवढंच फक्त पिण्याच्या पाण्याचा उपयोग करायचा आहे. बाकी गोष्टींसाठी गाडी धुवायची आहे किंवा इतर काही गोष्टी करायच्या आहेत तर त्यासाठी आपण पाणी रिसायकल करून पण वापरू शकतो. की सपोज आपण कपडे धुतले असतील, त्याचं जे काही साबणाचं पाणी असेल किंवा सगळे सर्फ एक्सेल वगैरे टाकून जे काही पाणी बनवलं असेल तर तेच आपण गाड्यांसाठी वापरू शकतो. सो असं आपण पाणी जे आहे तर ते पुन्हा पुन्हा वापरून घेऊ शकतो. शुद्ध पाणी वापरण्याची गरज नाही आहे. सो त्याच्यावरती कारवाई करणं ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे पाण्याची बचतही होईल. नेक्स्ट आहे ओला कचरा परिसरातच जिरवण्याचे बंधन घातले आहे. अर्थात ओल्या कचऱ्यामधून आपण मोठ्या प्रमाणावरती खत निर्मिती करू शकतो. सो किंवा बायोगॅससाठी वगैरे पण लाईक बायोगॅस प्रकारे जर इतर काही इंधन आहे तर ते आपण बनवू शकतो. सो त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे किंवा चांगला निर्णय आहे.
नेक्स्ट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमांची निर्मिती केली जाणार आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे की ज्येष्ठ नागरिकांची तितकी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात नाही आणि जर वृद्धाश्रम वगैरे निर्माण केले तर त्यांची त्या ठिकाणी काळजी घेतली जाऊ शकते. त्यांना त्यांच्या वयाचे लोक मिळू शकतात, त्यांच्यामध्ये एक चांगला वेळ ते घालवू शकतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे चांगलं ठरू शकतं. नेक्स्ट आहे महानगरपालिकेने असे का केले. महानगरपालिकेने टेकड्यांवरती वृक्षतोड करून बांधकाम करायला परवानगी दिली नाही, कारण वृक्षतोड करणं हा डिसिजन बरोबर नाही आहे. सो महानगरपालिकेने जो काही निर्णय घेतला तो बरोबर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने आपण वृक्षतोड नाही केली पाहिजे. आणि नेक्स्ट आहे डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोरोना यांसारखे आजार जे आहे तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना अर्थात केल्या पाहिजेत. लोकांच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा या ज्या काही योजना आहेत त्याच्यामुळे लोकांना अधिकाधिक आजारांबद्दल माहिती मिळते, त्याच्यापासून आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं याची माहिती मिळते, काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याची माहिती मिळते. नेक्स्ट आहे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली, त्याच्यामुळे लोकांना फायदाच होणार आहे. आग जर कुठे लागली तर पटकन नियंत्रणात येईल. लवकरात लवकर अग्निशमन दलाचे जे काही लोक आहेत ते त्या ठिकाणी पोहोचू शकतात. नेक्स्ट आहे भाजी मंडईमधील वजनकाठीची तपासणी केली. फ्रॉड होऊ नये किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. काय कराल, तुमच्या परिसरामध्ये नगर परिषद किंवा महानगरपालिकेचे रुग्णालय कुठे आहेत ते शोधा. या रुग्णालयांमध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी काय करावे लागते. सो हे तुम्हाला आसपास पाहावं लागेल की सरकारी रुग्णालय कुठे आहेत किंवा महानगरपालिकेचे रुग्णालय कुठे आहेत, ते कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते पाहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी काय करावं लागतं, भरती होण्याचं असेल तर कसं काय काय प्रोसिजर काय आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पाहायची आहे. सो आतापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये जे काही पाहिलं याची ही समरी आहे असं आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो ते म्हणजे नगरपंचायत. ठीक आहे, नगरपंचायतमध्ये सदस्य संख्या आहे किमान 9 तरी सदस्य असले पाहिजेत आणि कमाल 15पर्यंत ही संख्या असते. या ठिकाणी मेन व्यक्ती अध्यक्ष असतो, सेकंड म्हणजे त्याच्या हाताखाली असतो उपाध्यक्ष आणि जो अधिकारी नेमून दिला जातो गव्हर्नमेंटकडून तर तो असणार आहे कार्यकारी अधिकारी, जो की यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम करतो. नेक्स्ट आहे नगर परिषद. नगर परिषदेमध्ये किमान 17 लोक असले पाहिजे त्याचे सदस्य आणि कमाल 38 असले पाहिजेत, मॅक्सिमम 38 असले पाहिजेत. तो जो काही मेन व्यक्ती आहे त्याला आपण नगराध्यक्ष म्हणतो आणि बाकीच्यांना म्हणजे त्याच्या हाताखाली जो आहे त्याला आपण उपनगराध्यक्ष म्हणतो. आणि याच्यावरती पण अधिकारी नेमून दिलेला असतो सरकारने, ज्याला आपण मुख्य अधिकारी असं आपण म्हणतो. नेक्स्ट आहे महानगरपालिका. महानगरपालिकेमध्ये असं आपण लोकांची संख्या किंवा सदस्यांची संख्या आपण डिसाईड नाही करू शकत. त्या भागामध्ये किती लोकसंख्या आहे त्याच्या अकॉर्डिंगली मॅक्सिमम आणि मिनिमम सदस्य संख्या जी आहे ती ठरवली जाते. जो काही मेन व्यक्ती आहे, मेन प्रतिनिधी आहे त्याला आपण महापौर म्हणतो आणि त्याच्या हाताखाली आहे उपमहापौर. आणि सरकारकडून जो काही नेमून दिलेला अधिकारी आहे त्याला आपण म्हणतो आयुक्त. आरक्षण म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्यामध्ये जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात त्यापैकी काही जागा या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गातील लोकांसाठी राखून ठेवल्या जातात आणि या जागांवरती त्याच वर्गातील लोकांनी निवडून यायचं असतं किंवा त्याच वर्गातील लोकांनी निवडून यावं आणि यालाच जागांचे आरक्षण असं म्हटलं जातं. आणि त्यापैकीही म्हणजे ज्या काय सपोज 100 जागा असतील तर त्या जागांपैकी निम्म्या जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव असतात. म्हणजे हे का केलंय किंवा हे जे आरक्षण आहे ते का दिलंय तर सगळ्यांनी आपल्या या शासन संस्थेमध्ये सगळ्यांचा सहभाग असावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. कारण आपल्या संविधानानुसार सगळ्यांना निर्णय घेण्याच्या किंवा सगळ्यांमध्ये सामावून घेण्याच्या समान संधी आहेत, समानता आहे. कुठल्याही प्रकारे जात, धर्म किंवा जमात याच्या आधारे कुठलाही भेदभाव होऊ नये किंवा धर्मनिरपेक्षता आपण अवलंबतो. त्याच्यामुळे सगळ्यांना एक आपण म्हणूया की सहभाग घेण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी असं केलेलं आहे. सो समाजामधील जे काही वंचित घटक आहेत, ज्या काही महिला आहेत त्यांनी सुद्धा राज्यकारभारामध्ये किंवा या कारभारामध्ये भाग घेता यावा त्यांना सुद्धा आणि म्हणून आरक्षण आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना सहभाग घेण्याची संधी असणं गरजेचं आहे. सो अशामुळे किंवा या कारणांसाठी आरक्षण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे स्वाध्याय, जो तुम्ही नक्की पाहू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर पूर्णतः समजला असेल. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.